एकनाथ शिंदे शिवसेना फुटल्यानंतर पहिल्या मोठ्या निवडणुकीला सामोरे गेले म्हणजे लोकसभा. तिथे यश मिळवलं. त्यानंतर मोठ्या निवडणुकीला सामोरे गेले विधानसभा. लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांमध्ये ज्या जागा मिळाल्या आणि त्या बदल्यात ज्या जागा जिंकून आणल्या त्यातला स्ट्राईक रेट दाखवून एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला ठामपणे सांगितलं की खरी शिवसेना कोणाची आहे याचा निर्णय जनतेने घेतला आहे. पण मुंबईचा निर्णय बाकी होता, कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही म्हणावी तशी कामगिरी मुंबईत एकनाथ शिंदेंना करता आली नव्हती. मुंबईमध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघ हातून गेला होता. वायकर जिंकले. तोही मतदारसंघ लोकसभा फेरमतमोजणीत एकनाथ शिंदेने जिंकला होता. त्यामुळे मुंबईत एकनाथ शिंदेंची हवा आहे का हे अजून मुंबईकरांनी पाहिलं नव्हतं आणि मुंबईकरांनी ठरवलंही नव्हतं. उद्धव ठाकरे वारंवार सांगायचे की जेव्हा मुंबईची निवडणूक होईल तेव्हा खरी शिवसेना कोणाची आहे ते कळेल. मुंबई महापालिका निवडणूक झाली. एकनाथ शिंदेंनी जवळपास या निवडणुकीत 90 जागा लढल्या होत्या. या निवडणुकीत 90 जागा लढूनसुद्धा एकनाथ शिंदेंना आतापर्यंत जी टॅली समोर येते त्याच्यानुसार साधारण 30 जागा मिळतात. जो स्ट्राईक रेट एकनाथ शिंदे दाखवत आहेत तो कमी जागा मिळून आम्ही जास्त जागा जिंकतो तो जरी असला तरीसुद्धा मराठी बहुल भागामध्ये किंवा उद्धव ठाकरेंचे यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये जे नगरसेवक होते, म्हणजे यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचे जवळपास 2017ला निवडून आलेले जवळपास 54 नगरसेवक एकनाथ शिंदेंकडे गेले होते. सत्ता आहे, आम्हाला नगरसेवक एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खातं असल्यामुळे निधी मिळेल आणि जनतेची कामं करता येतील अशी वेगवेगळी कारणं देत हे लोक निवडणुकीला सामोरं गेले. यात अनेक मोठमोठी नावं उद्धव ठाकरेंच्या पूर्वीच्या पक्षातल्या नेत्यांची आहेत जे नगरसेवक होते आणि या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंकडे गेले. मात्र एकनाथ शिंदेंकडे गेल्यानंतर आणि विशेषतः हे लोक सगळे मराठी बहुल भागातले होते. मराठी बहुल भागातला मतदार जर आपल्यासोबत ठेवायचा असेल तर उद्धव ठाकरेंच्याच पक्षात असलेले नेते आपल्यासाठी आवश्यक आहेत हे एकनाथ शिंदेंना माहिती होतं. त्यामुळे इच्छुक असलेल्या प्रत्येकाला आपल्या शिंदेसेनेत प्रवेश देण्यात आला. पण या निवडणुकीच्या पूर्वी जरी हे पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात झालेले असले आणि ठाकरेंना सोडून लोक आमच्याकडे येत आहेत हा मेसेज, हा नरेटिव्ह सेट करण्यात जरी एकनाथ शिंदे यशस्वी झाले असले तरी निकाल मात्र वेगळाच लागला. भाजप पहिल्यांदाच मुंबईमध्ये मोठा भाऊ आहे. भाजपच्या साधारणपणे 90 जागा त्यांना दिसत आहेत. भाजपचा महापौर मुंबईमध्ये बसेल हे जवळपास स्पष्ट झालं आहे. आजपर्यंत मुंबईत महापौर शिवसेनेचा असायचा आणि उपमहापौर भाजपचा असायचा. मात्र या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच उलटं होणार आहे. महापौर भाजपचं असणार आहे आणि उपमहापौर हा शिवसेनेचं असणार आहे. सत्ता महायुतीची आली आहे. ठाकरेंचा पराभव झाला आहे. दोन्ही ठाकरे एकत्र असूनही पराभव झाला आहे. मात्र प्रश्न होता मुंबईत शिवसेना कोणाची. ठाकरे हे फक्त मुंबईपुरतेच उरलेत असं आतापर्यंत अनेकदा उपहासाने बोललं जायचं. पण जे ठाकरे फक्त मुंबईपुरते उरलेत असं जरी बोललं गेलं असलं तरी हा मुंबईतला मतदार मात्र या निवडणुकीत ठाकरेंसोबत निष्ठेने राहिला आहे ही आपल्याला आतापर्यंतच्या टॅलीमध्ये दिसते. 58 जागा ठाकरे जिंकताना दिसत आहेत तर मनसे 9 जागा जिंकताना दिसती आहे. मराठी बहुल भागातल्या या सगळ्या जागा आहेत. कमी अधिक फरकाने काही उमेदवार ठाकरेंचे पडले आहेत. बहुमतापासून ठाकरे दूर जरी राहिले असले तरी मुंबईतली शिवसेना कोणाची याचा निर्णय मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मतदारांनी घेतल्याचं दिसतं आहे. कारण यापूर्वीसुद्धा आपण पाहिलं की फोडाफोडी या निवडणुकीच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात झाली होती. विरोधी पक्षातला उद्धव ठाकरे यांचा हा एकमेव पक्ष होता जिथे तिकीट द्या म्हणून आरोप प्रत्यारोप होत होते. गोंधळ उडाला होता. मातोश्रीवरती तिकिटांसाठी अत्यंत मोठा गोंधळ झाला होता. कारण मुंबईतल्या उमेदवारांना माहिती होतं की मुंबईतला मतदार हा उद्धव ठाकरेंसोबत राहणार आहे. त्यामुळेच सत्ताधारी पक्षातले तिकीट घेण्यासाठी जेवढी चढाओढ होती तेवढीच चढाओढ मातोश्रीवरती ठाकरेंकडून तिकीट घेण्यासाठी सुद्धा होती. कारण या नगरसेवकांना ही निवडणूक जी आहे ती अत्यंत वॉर्ड लेवलची निवडणूक असते. उमेदवाराला मतदार हे वैयक्तिक ओळखत असतात आणि त्यावर ही मतं केली जातात. त्यामुळे ठाकरेंचे जे उमेदवार आहेत ते ठाकरेंचे उमेदवार फार नामांकित, फार मोठे चेहरे जरी नसले तरी ठाकरेंनी सामान्य शिवसैनिकांना तिकीटं दिले, त्यांना निवडून आणलं आणि जवळपास सत्तेच्या विरोधात लढताना ठाकरेंनी 58 जागा आपल्या निवडून आणल्यात. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार तरी 58 जागा दिसतात. या जागा कमी जास्तही होऊ शकतात. 7 मनसेने दिली. मनसेला मात्र 53 जागा लढूनसुद्धा फक्त 9 जागांपर्यंतच मजल मारता आली आहे. या जागासुद्धा मागे पुढे होऊ शकतात.
मात्र खऱ्या शिवसेनेचा निर्णय मुंबईतल्या मतदारांनी पहिल्यांदा घेतला आहे विधानसभेनंतर. लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीतली गणितं वेगळी असतात. लोकसभेत पंतप्रधान कोण होणार त्यावर मत दिलं जातं, विधानसभेत मुख्यमंत्री कोण होणार यावर मत दिलं जातं. मात्र ही निवडणूक माणसाच्या चेहऱ्यावर असते, जो आपलं काम करू शकतो अशाच उमेदवाराला लोक मतदान देतात. आणि मुंबईतला मराठी मतदार हा उद्धव ठाकरेंसोबत राहिला आहे हे या निवडणुकीमध्ये स्पष्ट होताना दिसतं आहे. खरी शिवसेना कोणाची याचासुद्धा निर्णय मुंबईकरांनी दिल्याचं दिसतं आहे. कारण निवडणूक आयोगामार्फत जरी खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची असली अधिकृत आज, तरी मुंबईतलं मतदान पाहिल्यानंतर खरी शिवसेना कोणाची याच्यावर आता चर्चा होऊ शकते. उद्धव ठाकरे यावरती दावे प्रतिदावेसुद्धा करू शकतात की मुंबईकर हा खऱ्या शिवसेनेच्या पाठीमागे उभा राहिला आहे. यावर तुमचं काय मत आहे? खरी शिवसेना कोणाची? एकनाथ शिंदे खरंच या निवडणुकीत कामगिरी जशी अपेक्षित होती तशी झाली आहे की नाही झाली आहे? तुमचंसुद्धा मत कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.